सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. आज सकाळच्या 9 वाजताच्या इन डिजिटल न्यूज चॅनल लाईव्हच्या बातम्या, मुख्य बातम्या अशा आहेत. खारघरमध्ये उभे राहणार भारत आफ्रिका व्यापार केंद्र. INF अँड सिडकोमध्ये करार. अखेर अंबरनाथमध्ये कोडे सुटले, शिवसेना भाजपच्या गळ्यात गळे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आनंद परांजपे माजी खासदार हे पुन्हा स्वगृही मंडळ म्हणजे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये दाखल. खंडोबा अमृत योजनेसाठी 100 कोटीचा निधी उपलब्ध. आता खंडोबा अमृत योजनेसाठी 100 कोटीचा निधी उपलब्ध. बाय द वे, मी सांगू इच्छितो की नुकतंच 7 एप्रिल 2026 रोजी केंद्रीय मिनिस्ट्रीकडून एक GR पारित झालेला आहे. या GR पारित अंतर्गत अमृत योजनेच्या योजना ज्या काही स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येतात, अमृत योजना अंतर्गत अमृत योजना जी आहे ही योजना स्मार्ट सिटी अंतर्गत राबविली जाते. आणि जर स्मार्ट सिटी 7 एप्रिल 2026 पासून शासन GR अध्यादेशानुसार बंद झाली असेल तर माननीय कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे हे कुठल्या अर्थाने खंडोबाला अमृत योजनेसाठी 100 कोटीचा निधी उपलब्ध होईल अशा घोषणा करत आहेत. राज्य सरकारकडून अतिरिक्त 50 कोटीचा निधी मंजूर. 27 गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेसाठी राबविण्यात येण्यात असलेल्या अमृत योजनेचा उर्वरित कामासाठी राज्य सरकारने नुकताच 50 कोटी रुपयांचा निधी अतिरिक्त मंजूर केला आहे. महापालिका 50 कोटी रुपये आणि राज्य शासन 50 कोटी रुपये असा 100 कोटीचा निधी अमृत योजनेअंतर्गत पाणी योजना आणि वगैरे साठी वापरण्यात येणार आहे. चांगला आहे. पाण्याचा प्रश्न आहे, दुर्भिक्ष आहे आणि पाण्याचे प्रश्न प्रकल्प पुन्हा पहिले राबविले पाहिजेत. चांगलं आहे. पाण्याचे नियोजन प्रकल्प आहेत आणि पाणी आवश्यकता आहेत, कारण पाण्याचे दुर्भिक्ष आहे. आणि जर अमृत योजनेअंतर्गत जर 100 कोटी रुपये या प्रकल्पाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळत असतील तर श्रीकांत शिंदेंचे मी अभिनंदन करतो. राज्य शासनाचे अभिनंदन करतो, केंद्र शासनाचे अभिनंदन करतो, ज्यांनी 50 कोटी मिळवून दिले. परंतु 7 एप्रिल 2025 मग GR काय म्हणतो की स्मार्ट सिटी बंद करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील, देशातील महानगरपालिकांमधील, राज्यातील महानगरमधील स्मार्ट सिटी बंद करण्यात आलेल्या आहेत. मग ह्या योजना आता कशा प्रकारे राबविणार हा एक प्रश्न आहे. इंटिग्रेटेड डाटा सेंटर पार्क आणि AI कॉम्प्युटर हब उभारणार असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बातमी आहे. कालच विविध राज्याच्या, महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील स्वीकृतच म्हणता येईल विधान परिषदचे सदस्य बिनविरोध आले का नाही आले माहीत नाही, पण निवड झाल्यामुळे या 10 सदस्यांचं अनेक आमदार सुमित्रा पवार जे पुण्यातून पोटनिवडणुकीतून निवडून आले भरघोस, त्यांचा शपथविधी झाला. आणि मुख्यतः म्हणजे ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील माधवी नाईक ज्या माजी नगरसेविका राहिलेत BJPच्या, आणि या BJPच्या नगरसेविका ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, अभ्यासू आहेत, श्रीरंग वृंदावन सोसायटीत राहतात. त्यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड होणं हे ठाणे महानगरासाठी भूषाव आहे. म्हणजे आता ठाणे महानगरपालिका म्हणजे ठाणे जिल्ह्याला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार म्हणून, प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आमदार म्हणून 2, कवा मुंब्रा जितेंद्र आव्हाडसाहेब विधानसभा आमदार 3, ठाणे शहर आमदार संजय केळकर. आता आणखी 5 आमदार विधान परिषदेचे 5वा न म्हणणार 6वा शिक्षक मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे आणि आता विधान परिषदेचे सदस्य माधवी नाईक, हे 5 आमदार ठाणे शहराच्या विकासासाठी आता येणार आहेत.